काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जी आपल्यासोबत आहेत. खरं तर झी 24 तासने पुणे कोरेगाव जमीन प्रकरण पूर्ण उघडकीस आणलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले आहेत. विजय वडेट्टीवार जी आपल्यासोबत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नाही, अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं की तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत, पण त्याला एक पिरियड ठरवून दिला पाहिजे होता की महिन्याभरामध्ये संपूर्ण चौकशी करू. तत्पूर्वी झालेला व्यवहार जो आहे तो रद्द करण्याचे आदेश तातडीनं देण्याची आवश्यकता आहे. आता बावनकुळेजी म्हणतात की माझ्याकडे तक्रारच नाही. तक्रार मी आज पाठवतोय बावनकुळेजीकडे. काय तक्रारीवर कारवाई करतात ते पण आम्ही बघणार आहोत. आणि हा पूर्णतः प्रकार गैरप्रकारच आहे. हा पूर्ण एक घोटाळा आहे आणि या सगळ्या प्रकरणाची तातडी चौकशीचे आदेश जरी मुख्यमंत्री महोदयांनी दिले मी त्याचं अभिनंदन केलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक महिनाभरामध्ये संपूर्ण चौकशी पूर्ण व्हावी. तत्पूर्वी आजच्या आज ही जी काही करार किंवा व्यवहार झालेला आहे तो रद्द करण्याचे आदेश सरकारने करावेत आणि पुढील चौकशी करावी अशी माझी स्पष्ट मागणी आहे. नक्कीच हे प्रकरण लावून धरल्यामुळेच आज या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागलं. नाहीतर कदाचित एवढं हे प्रकरण कुठेच उघडकीस आलं नसतं तर दाद मागूनही त्या बिचाऱ्या गरीब दलित लोकांना न्याय मिळाला नसता. यामुळे झी 24 तासांच्या हिंमतीला आम्ही नक्कीच दाद देतो. एकूणच हे सगळं जे काही चाललंय मला वाटतं की यामध्ये पूर्णतः सगळ्यांचं संगनमत, मिलीभगत आणि एकमेकांना सहकार्य आणि आशीर्वाद यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे. आणि आपण झी 24 तासांनी या प्रकरणाला तडीस नेण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा जे करत आहे त्यामुळे या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला 100% आहे. आज मुख्यमंत्री महोदयांनी हा व्यवहार रद्द करावा आणि मग चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. पुन्हा इतरांची हिंमत होणार नाही अशा जमिनी घशात घालण्याची. यासाठी कडक धोरण अंमलात आणावं, नवीन धोरण तयार करावं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी म्हणजे लवकरात लवकर होईल आणि कारवाई होईल अशा प्रकारचं प्रावधान करावं. पुण्यात जाणार आहे. मी सगळ्या कुटुंबाची भेट घेणार आहोत. आम्ही गायकवाड, कांबळे, ढाले हे सगळ्या कुटुंबाची भेट घेणार आहोत. त्यांनी काही आमच्याकडे काही कागदपत्र आज पाठवलेत. पुण्यावरून काही लोक आले होते कागदपत्र घेऊन. माझी भेट झाली आज सकाळी. आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ मालक जर असेल तो दलित माणूस, शोषित माणूस, पीडित माणूस, त्याच्या वतनाची मिळालेली जागा, त्याच्या हक्काची जागा सरकार इतरांच्या घशात घालायसाठी तत्पर असतं, पण त्यांना मूळ मालकाला परत करण्यासाठी जे आडेवेळे घेऊन 25 वर्ष झालेत, सत्ता कोणाची असो, ते फिरवण्याचं फिरवाफिरवीचं काम झालं. तर त्यामध्ये त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि झालेला व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि जो कोणी गडबड घोटाळा केलाय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याचा पाठपुरावा पुण्यात जाऊन मी करणार आहे. धन्यवाद. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.